तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचं जे पण सी वरती अपडेट आलेलं आहे, त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी आली पाहिजे. या व्हिडिओमध्ये सी-ई-टीनं काय दिलेलं आहे तुमच्यासाठी, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जर का तुम्ही सी सेलवरती गेलात, तर सी सेलवरती एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जर का तुम्ही इथं गेलात सी सेलवरती तुम्हाला सर्च करायचं आहे. सी सेलवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, असं पोर्टल तुमच्या समोर उभं राहणार आहे. म्हणजे असं पोर्टल तुमच्या समोर दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कोणत्या पोर्टलवरती? ॲडमिशन पोर्टल फॉर इयर 2026 टू 27 ठीक आहे. आता या पोर्टलवरती गेल्यानंतर इथं क्लिक केलं तुम्ही, ठीक आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातले अ, हे पोर्टल उघडेल, ठीक आहे. हे पोर्टल उघडलं, त्याच्यानंतर असं खाली जायचंय तुम्हाला. सगळ्यात खाली गेलात तुम्ही, तर इथं तुम्हाला दिसेल अंडर ग्रॅज्युएट कोर्स. काय दिसेल? अंडर ग्रॅज्युएट कोर्स, ठीक आहे. आता अंडर ग्रॅज्युएट कोर्सवरती गेलात तुम्ही, तर तुम्हाला इथं तुम्हाला काय दिसेल? नीट यूजी, ठीक आहे. नीट यूजी न्यू असं तुम्हाला दिसेल तिथं. आता याच्यानंतर गेल्यावर याच्यानंतर तुम्ही कुठं जायचंय तुम्हाला? तर फीज अप्रूव्ड बाय रेग्युलेटिंग अथॉरिटी ऑफ अकॅडमिक इयर 2026-27 इथं क्लिक केलं तुम्ही, चालेल. आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातले जेवढे पण कॉलेजेस आहे, जेवढे पण, आता मी उदाहरण सुद्धा दाखवतो तुम्हाला. आता समजा इथं तुम्ही गेलात, ठीक आहे. आता खाली जायचंय तुम्हाला क्लिक केल्यानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसायला मिळेल? असं दिसायला मिळेल, ठीक आहे. सिलेक्ट इन्स्टिट्यूशन टाइप. तर इथं सिलेक्ट इन्स्टिट्यूशन टाइप मध्ये काय करायचंय तुम्हाला? तुम्हाला सिलेक्ट करायचंय मेडिकल, ठीक आहे. आता मेडिकल बद्दल, ठीक आहे. आता त्याच्यामधून सिलेक्ट सब कॅटेगरी याचा अर्थ काय आहे? तर सगळ्यात अगोदर आपण एमबीबीएसचं बघून घेऊया. तर एमबीबीएस, आता एमबीबीएस मध्ये काय येतं? एमबीबीएस है ना. आता एमबीबीएसचं बघूया सगळ्यात अगोदर, ठीक आहे. आता एमबीबीएस वरती क्लिक करा इथं, ठीक आहे. एमबीबीएस वरती क्लिक केलं तुम्ही, ओके. याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. आता सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. आता इथं तुम्हाला समजा एखादा डिस्ट्रिक्ट, आता ऑल डिस्ट्रिक्ट करून घेऊया आपण. याच्या अर्थ सगळे डिस्ट्रिक्ट, ठीक आहे. ऑल डिस्ट्रिक्ट केलं, तर तुम्हाला इथं गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे. आता गेट रिपोर्ट वरती क्लिक केलं तुम्ही, तर ते रिपोर्ट फेच करत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल इथं, की महाराष्ट्रातले जेवढे कॉलेजेस आहे, जसं आता हे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे एमबीबीएसचे, तर इथं तुम्हाला काय दिसायला मिळेल, की त्यांची फीस किती आहे, मीटिंग कधी झालेली आहे, ठीक आहे. तर यांची फीस बघा, 8,76,242 रुपये काय आहे? तर इथे 8,76,242 त्यांची ट्युशन फीस आहे. डेव्हलपमेंट फीस 93,758 आहे आणि टोटल मिळून 9,70,000 रुपये त्यांची फीस इथं दिसण्यास आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके. असंच तुम्ही काय करू शकता, सगळ्या कॉलेजेसचे जेवढे पण महाराष्ट्रामधले सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहे, त्यांची फीस बघू शकता. बघा इथं दिसत आहे. आता वेदांता, हे बघा वेदांताची किती आहे, तर वेदांताची सगळ्यात जास्त आहे, तुम्हाला पण माहित असेल. 15,57,273 त्यांची फीस आहे आणि 1,55,727 त्यांची काय आहे, डेव्हलपमेंट फीस आहे. अशी टोटल मिळून 17,13,000 रुपये फीस आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट मी हेच कळवून देत आहे तुम्हाला, हे कळवून देण्याचा अर्थ आहे माझा, की तुम्ही महाराष्ट्रातलं कोणतं पण कॉलेज जे आहे त्याचं काय बघू शकतात, फीस बघू शकतात. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर मेडिकल तर आहेच. त्याच्यानंतर आपण सिलेक्ट करून घेऊया बीडीएस साठी, ठीक आहे. बीडीएस साठी आता बीडीएस, ओके. गेट रिपोर्ट. आता ते फेच करेल आणि जसंच रिपोर्ट आली तिथं तुम्ही बघू शकता. आता उदाहरण आहे आपल्याकडे नाशिकचं कोणतं? एमजीबी केबीएच डेंटल कॉलेज, ठीक आहे. त्याची फीस किती आहे? 3,58,952. डेव्हलपमेंट फीस 52,000. टोटल फीस 4,11,000. ठीक आहे. ओपनचीच फीस दाखवणार तुम्हाला इथं. कारण कसं असतं ना, फीसमध्ये एक गोष्ट समजावणं अत्यंत गरजेची, की 95% कॉलेजेस जे आहे, ते तुमच्याकडून ओपनची फीस घेतात. 95% कॉलेज जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग करतात आणि नंतर ते पोर्टलवरती तुम्ही महाडीबीटी वरती फीस अप्लाय करतात, स्कॉलरशिप. ठीक आहे. हे महाडीबीटी वरती अप्लाय केल्यानंतर एक 6 ते 8 महिन्यानंतर ही फीस परत येते, ट्युशन फीस. पण ते तुमच्या खात्यात नाही पडत. ते कॉलेजच्या खात्यावरती पडते आणि कॉलेज त्याला काय करतो, कंटिन्यू करतो पुढच्या वर्षीसाठी. आणि परत ती पुढच्या वर्षी काय होत असते, तर पुढे जात असते. समजलं तुम्हाला एवढी गोष्ट? ओके. आता इथं तुम्ही महाराष्ट्रातलं कोणतं पण कोर्सचं कोणतं पण फीस बघू शकतात. इथं मला समजवण्याचं तात्पर्य फक्त एवढाच आहे. आता बी-ए-एम-एस बघून घेऊया.
ठीक आहे. गेट रिपोर्ट ऑल डिस्ट्रिक्टसाठी. तुम्ही पर्टिक्युलर सिलेक्ट सुद्धा करू शकता तिथं डिस्ट्रिक्ट. जसं संभाजीनगरचं पाहायचं आहे आपल्याला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना संभाजीनगरचं बघायचं आहे. हे बघा छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. इथं क्लिक केलं गेट रिपोर्ट. हे बघा. इथं तुम्हाला फीस दाखवेल ते. सी-एस-एम-एस-एसची फीस 2,28,000. ठीक आहे. डेव्हलपमेंट फीस 28,500. त्याच्यानंतर कोणतं आहे? यशवंतराव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. ठीक आहे. किती फीस आहे? 1,73,336. ठीक आहे. असं तुम्हाला दिसायला मिळेल. सिंपल आहे ना? तर हीच एकदम मोठी अपडेट होती तुमच्यासाठी, की तुम्ही महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेसचे काय बघू शकतात? फीस बघू शकतात. आणि जर का तुम्हाला हेच बघायचं आहे, कॉलेजचे रिव्ह्यू बघायचे आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. राउंड 1 साठी आपली फीस आहे 1500 आणि सगळ्या राउंडची फीस आहे आपल्याकडं ₹3,500. ठीक आहे. सगळे राउंड त्याच्यामध्ये आले. समजा BAMS घ्यायची असेल तर 1,500 पहिल्या राउंडसाठी, सगळ्या राउंडसाठी 3,500. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? तर कॉलेजचे रिव्ह्यू भेटणार आहे PDF फॉर्ममध्ये. त्याच्यासोबतच पर्सनलाइज्ड लिस्ट भेटणार आहे. पर्सनलाइज्ड लिस्ट तुमच्या नुसार ती लिस्ट भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यासोबतच तुम्हाला काय भेटणार आहे? कॉलेजचं कट ऑफ. त्या कॉलेजचं कट ऑफ. प्रत्येक कॉलेजचं कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ भेटणार आहे त्या स्पेसिफिक कोर्ससाठी. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. आवडली असेल तर असेच तुम्ही अपडेट घेण्यासाठी, नेहमीचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर का तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार तर नक्कीच तुम्ही मेडिकल सिम्प्लिफाईडची गाजलेली परफेक्ट लिस्ट आपल्याकडून घेऊ शकता. 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. धन्यवाद.